रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन जे आहे तर ते कधी करावं, उद्यापन करत असताना तर शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर मग उद्यापन करावं का, किंवा एकादशीचा जो उपवास आहे तर तो कधी सोडावा, याशिवाय उपवास करत असताना आपल्याला जर काही अडचण आल्या असल्या कारणाने आपला एखादा जर गुरुवार चुकला असेल तर आपण जे उद्यापन आहे तर ते कधी करावं, किंवा शेवटच्या गुरुवारी आपल्याला मासिक धर्म सुतक असल्यास आपण उद्यापन कसे करावे, शेवटच्या गुरुवारी आपण जेव्हा उपवास सोडतो तर तो दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का, किंवा बाहेर उपवास सोडला तर चालेल का, किंवा आपण घरीच येऊन उपवास सोडायचा आहे। शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे मग देवांना नैवेद्य दाखवायचा का, किंवा उद्यापनामध्ये बऱ्याच जणांना शहरामध्ये 7 सुवासिनी भेटत नाहीत किंवा 7 कुमारिका भेटत नाहीत, तर अशा वेळेस कसे करावे, उद्यापन कसे करायचे आहे, याशिवाय तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का, किंवा एकादशी व गुरुवार जो आहे तर तो एकत्रित आल्या कारणाने आपण उपवास कसा सोडायचा आहे, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासोबतच मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना आपण घरामध्ये सुख, शांती, वैभव्य, समाधान मिळावं, माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती सदैव राहावी, यासाठी मनोभावे हे व्रत करत असतो। हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करायची असते आणि व्रताची सांगता ही मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी करावी असं आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। याशिवाय पुस्तकामध्ये अशीही माहिती आहे की तुम्ही कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करू शकता, मात्र उद्यापन जे आहे तर ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करायचं आहे। म्हणजे यावर्षी एखाद्या महिन्यातील गुरुवारी तुम्ही ह्या व्रताची सुरुवात केली तरी देखील वर्षभर आपल्याला उपवास करून पुढच्या वर्षी जेव्हा मार्गशीर्ष महिना येईल तर त्या महिन्याच्या जे शेवटचा गुरुवार आहे तर त्यावेळेस आपल्याला उद्यापन करायचं आहे। मागच्या वर्षी देखील जेव्हा आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं तेव्हा शेवटच्या गुरुवारी अमावस्या आली होती, तरी देखील आपण आला दिवस खरा करून अमावस्येच्या दिवशी देखील उद्यापन केलं होतं। तर या दिवशी देखील एकादशी आहे म्हणून आपण व्रताचं उद्यापन करू नये, तर हे कोणत्याही नियमामध्ये बसत नाही किंवा हे कोणीही सांगितलेलं नाही। त्यासाठी एकादशी आली असेल तरी देखील शेवटच्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे, कारण की पोथीनुसार आपल्याला मार्गशीर्ष व्रताची सुरुवात ही पहिल्या गुरुवारी करायची असते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे। मग एकादशी आहे तर देवांना नैवेद्य दाखवावा का, तर बघा असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी देवांना आपल्या रोजच्या जेवणाचा नैवेद्य दाखवू नये, कारण की या दिवशी एकादशीच्या दिवशी सर्व देवतांचा देखील उपवास असतो असं देखील म्हटलं जातं। एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे, तर सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे हे एकादशीचं व्रत असतं। तर तुमच्याकडे देखील हा नियम पाळला जात असेल तर या दिवशी तुम्ही जेव्हा उद्यापन कराल त्यावेळेस तुम्ही दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा जर तुमच्याकडे हा नियम पाळला जात नसेल किंवा तुमच्याकडे कोणी एकादशीला उपवास करत नसेल तर त्यावेळेस तुम्ही घरामध्ये जो गोडाधोडाचा नैवेद्य आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापना दिवशी करतो तर तो तुम्ही करू शकता, किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता। गुरुवारचा उपवास सोडायचा तर त्यावेळेस उद्यापनाच्या दिवशी आमच्याकडे खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, सात्विक अन्न देखील होतं आणि सुवासिनींना देखील जेवायला बोलवलं जातं। बरेच जण असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी आपल्या सगळ्यांचा उपवास असतो परंतु देवांचा उपवास नसतो, देवांसाठी आपण अन्नाचा नैवेद्य दाखवू शकतो। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। तुमच्याकडे जर या दिवशी एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवत नसेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे फळाचा, दूध साखरेचा तुम्ही दाखवू शकता। जर तुमच्याकडे जर नैवेद्य दाखवत असतील तर तुम्ही तुमच्या जी रीतीप्रमाणे आहे तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। त्यानंतर जो एकादशीच्या दिवशी गुरुवारचा उपवास आहे तर तो कधी सोडावा, तर एकादशीच्या दिवशी शेवटच्या दिवशी एकादशी आणि गुरुवार एकत्रित आल्याने जे लोक बघा एकादशीचे आणि गुरुवारचे दोन्ही व्रत करतात तर अशा लोकांनी गुरुवारी संध्याकाळी उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे, कारण की आपल्याला एकादशी जी आहे तर ती लंगडी करू नये असं देखील म्हटलं जातं। एकादशीचा उपवास अर्धवट सोडला जात नाही तर दुसऱ्या दिवशीच ते व्रत सोडलं जातं, तेव्हाच ते व्रत पूर्ण होतं। त्यासाठी तुमचं गुरुवारचं व्रत असेल तरी देखील तुम्हाला जे उपवास आहे तर ते दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे। उद्यापन मात्र आपल्याला एकादशीच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशीच करायचं आहे। ज्यांचा फक्त गुरुवारचा उपवास आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आणि उद्यापन केल्यानंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता।
बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावं का? तर बघा, तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायची काहीही गरज नाही. तुमची कितीही मोठी अडचण असो तरी देखील तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू नका. तुम्ही शक्यतो शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाहेरगावी जर असेल तर उद्यापन कसं करावं? तर बघा, तुम्ही बाहेरगावी जर असेल तर तुम्ही उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी तुम्ही करू शकत नाही. शेवटच्या गुरुवारी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही बाहेरगावी असेल तर तुम्ही उपवास करा. देवीची कथा तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता, नामस्मरण करू शकता. मात्र उद्यापन जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरीच येऊन करायचं आहे. कारण की आपण आपल्या संसारासाठी, सांसारिक माणसासाठी हे व्रत पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी आपण संसारासाठी, आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करत असतो. त्यासाठी हे व्रत करत असताना, हे व्रत केल्यानंतर आपण जेवढा मनोभावे करतो तेवढ्याच मनोभावे त्याचं उद्यापन देखील केलं जावं. त्यासाठी तुम्ही बाहेर कुठेही उद्यापन न करता तुम्हाला घरी यायचं आहे. तुम्हाला शेवटच्या गुरुवारी नाही शक्य झालं तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही जे उद्यापन आहे तर ते करू शकता. नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची, उपवास करायचा आणि तुम्ही 7 किंवा 5 कुमारिकांना बोलून हळदी कुंकू देऊन व्रताची एक जी कथेचं पुस्तक आहे ते एक फळ आणि हळदी कुंकू देऊन तुम्ही व्रताची सांगता करू शकता, उद्यापन करू शकता. परंतु बाहेरगावी उद्यापन करण्याची गरज नाही. तुम्ही बाहेरगावी असेल तर फक्त तुम्ही मनोमन उपवास करा आणि मनोमन तुम्ही नामस्मरण करा, देवीची कथा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर असा प्रश्न पडतो की शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म किंवा सुतक असल्यास काय करावं? तर बघा, सुतक असल्यास आपण कोणतीही पूजा अर्चा करू शकत नाही. त्यासाठी सुतकामध्ये 10 दिवस तर 10 ते 12 दिवस तर जातातच. त्यामुळे तुम्हाला जर शक्य नाही झालं तर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला अडचण असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, सुतक असेल तर फक्त उपवास करायचा आहे आणि पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार आहे त्यावेळेस पूजा मांडणी आणि उपवास करून तुम्हाला व्रताची सांगता उद्यापन करायचं आहे. मासिक धर्म असेल, तुमच्या घरामध्ये जर इतर व्यक्तींना उद्यापन करणं शक्य असेल, म्हणजे तुम्ही अगोदरच जर जे काही उद्यापनाचं साहित्य आहे जसं कथेची पुस्तकं जी आहे तर ते पुस्तकं, त्यानंतर हळदी कुंकू त्यांना देण्यासाठी, सुवासिनींना देण्यासाठी मानाचे एखादी तुम्ही वस्तू आणलेली असेल मानपान त्यांचा करण्यासाठी तर ती वाणाची वस्तू, त्यानंतर एखादं फळ, तर हे जर घरातील इतर व्यक्तींना करणं शक्य असेल, घरामध्ये एखादी स्त्री असेल त्यांच्या हस्ते करणं शक्य असेल किंवा पतींकडून, मुलांकडून करणं शक्य असेल तर त्यांच्याकडून तुम्ही करवून घेऊ शकता. किंवा यावेळेस तुम्ही बाजूला बसून एखाद्या सुवासिनींना, ज्या सुवासिनींना तुम्ही बोलवता त्यांच्याकडूनच करून घेतलं तर चालेल. तर हे देखील तुम्हाला जर अशक्य वाटत असेल, तुमच्याकडून होत नसेल तर काही हरकत नाही. पौष महिन्यातील आपण पहिल्या गुरुवारी उपवास धरायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि त्यावेळेस तुम्ही उद्यापन करू शकता. अर्थात बाहेरगावी असल्यास, मासिक धर्म असल्यास, सुतक असल्यास तुम्ही पुढच्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे. पण तिसऱ्या गुरुवारी शक्यतो व्रताचं उद्यापन करू नका. त्यानंतर बघा, आपण जेव्हा आपलं गुरुवारचं व्रत असतो, उपवास असतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन असतं, बऱ्याच महिला ज्या आहेत ते एकमेकींना जेवायला बोलवत असतात. तर आपला उपवास आहे, मग तो आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन आपला उपवास सोडायचा का? कारण की आपण हे व्रत केलेलं आहे. तर महालक्ष्मीचं व्रत करत असताना किंवा कोणताही उपवास करत असताना बघा, आपण जो उपवास आहे तर तो स्वतःच्या घरी येऊन सोडतो. पण असा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आता हे महालक्ष्मीचं व्रत आहे ना, आपला जो उपवास आहे तर तो आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊन सोडावा का? तर बघा, यामध्ये गैर काय नाही. तुम्ही दुसरा कोणताही उपवास असेल तुम्ही घरामध्ये सोडू शकता. परंतु कोणताही उपवास असताना तुम्हाला जर असं लक्ष्मी स्वरूप समजून सुवासिनींना जर तुम्हाला हळदी कुंकवासाठी जर जेवणासाठी बोलवलं असेल तर त्यांच्या घरी तुम्ही उपवास सोडू शकता. त्यामुळे तुम्हाला उपवासाचं फळ मिळणार नाही असं काहीही नाही. असा मान मिळणं देखील खूप भाग्याचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला जर असा मान मिळाला तर नक्की जा, तिथे जाऊन तुम्ही उपवास सोडला तरी देखील काहीही हरकत नाही. बऱ्याच महिला शहरी भागामध्ये राहत असतात, मग त्यांना उद्यापनाच्या वेळेस 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिका मिळत नाही. तर अशा वेळेस काय करायचं? तर बघा, आपण शहरामध्ये जेव्हा राहतो त्यावेळेस जर आपल्याला एखाद्या सुवासिनी कुमारिका जर मिळत नसतील तर तुम्ही एक तरी सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवून तिचा जर तुम्ही मानपान केला तरी देखील तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं. तुमच्या शेजारील किंवा मुलींच्या मैत्रिणी अशा कोणीही तुम्ही बोलावू शकता. 1 बोलवा, 5 बोलवा, 7 बोलवा किंवा 3 बोलवल्या तरी देखील चालेल. जेवढं शक्य आहे तर तेवढ्यांना तुम्ही बोलवू शकता आणि त्यांचा मानपान करून तुम्ही उद्यापन केलं तरी देखील चालेल. त्यांना हळदी कुंकू करू शकता, यथाशक्ती तुम्ही ओटी भरू शकता, वाणाची एखादी वस्तू देऊ शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता.
बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एखादा गुरुवार जर चुकला किंवा आपल्याकडून जर मासिक धर्म किंवा सुतक असल्यामुळे 1-2 गुरुवार तुम्हाला व्रत करता आलं नाही आणि तुम्ही उरलेले 2 गुरुवार व्रताची मांडणी उपवास केला असेल तर उद्यापन जे आहे तर ते करताना आपण एक्स्ट्राचे 1-2 जे गुरुवार आहे तर ते धरावे का, असे बरेच जण विचारतात। तर बघा, आपला एखादा किंवा दुसरा जर गुरुवार जर तुम्हाला घडला नसेल तरी देखील उपवास तुम्ही केला असेल त्यासाठी जास्तीचा उपवास किंवा गुरुवार करायची शक्यता नाही, कारण की पुस्तकामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे काही अडचण आल्यास तुम्ही फक्त उपवास करा, पूजा मांडणी नाही केली तरी चालेल। त्यासाठी शेवटच्या गुरुवारीच तुम्हाला उद्यापन करायचंय। अगदी बघा, बऱ्याच जणांना सुतक असल्यामुळे किंवा मासिक धर्म असल्यामुळे 1-2 गुरुवार हे वाया जातात, घडू शकत नाही। तर त्यासाठी तुम्हाला जेवढे गुरुवार, तुम्हाला एक जरी गुरुवार घडला असेल ना तरी देखील तुम्हाला उद्यापन जे आहे तर ते शेवटच्या गुरुवारीच तुम्हाला करायचं आहे। जर पुरुष मंडळीने जे उपवास केले असतील किंवा कुमारिकांनी जर उपवास केले असेल तर या पद्धतीनेच तुम्हाला उद्यापन करायचे। आलेल्या महिलांच्या हातावरती पुरुष मंडळीने केला असेल तर हळदी कुंकू देऊ शकता आणि कथेचे एक पुस्तक आणि एक फळ देऊन तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता। यानंतर बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये एकापेक्षा जास्त उपवास आहेत, म्हणजे व्रत ज्यांनी केलेलं आहे, जसं की नवरा बायकोने मिळून व्रत केलेलं आहे किंवा सासू सुनेने मिळून व्रत केलेलं आहे, मग उद्यापन करत असताना कसं करावं। तर बघा, जेवढ्या व्यक्तीने उद्यापन व्रत केलेलं आहे तर तेवढ्या व्यक्तीने वाणवस्तू किंवा व्रताची जी पुस्तक आहे तर ती द्यायची आहे। म्हणजे एकाच सुवासिनींना तुम्ही 2 वेळा द्यायचे आहे, म्हणजे 2 व्यक्तीने जर केलं असेल तर दोघांचे एक पुस्तक एक फळ अशा प्रकारे तुम्हाला हळदी कुंकू करायचं आहे, कारण की जेवढ्या व्यक्ती करतील तर त्यांच्या वतीने तुम्हाला व्रताचं उद्यापन आहे तर त्या वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत आणि त्या जास्तीचे एका सुवासिनींना डबल दिलं तरी चालेल, परंतु ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने आपापलं उद्यापन करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने तुम्ही व्रताची पुस्तक, फळ किंवा वाणवस्तू द्यायची आहे। पूजा मात्र तुम्ही एकच मांडली तरी सुद्धा चालेल। उद्यापनाच्या दिवशी आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या घराचं वातावरण हे पवित्र, स्वच्छ आणि सात्विक असेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। या दिवशी घरामध्ये भांडण, वादविवाद, तंटा हे आपल्याला करायचं नाही। आपल्या घराचं वातावरण हे शांत ठेवायचं आहे, कारण की जिथे शांतता आणि पवित्रता, स्वच्छता असते अशा घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास होतो। त्यासाठी उद्यापनाच्या दिवशी आपण अशा काही चुका करायच्या नाहीत। या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत। या व्यतिरिक्त तुम्ही पिवळ्या, लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता, हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकता। या दिवशी शक्यतो साडी नेसण्याचा प्रयत्न करावा किंवा ट्रॅडिशनल वेअर करावं, परंतु जे आधुनिक कपडे आहे तर ते आधुनिक तोकडे कपडे किंवा गाऊन घालून तुम्ही व्रताचं उद्यापन करू नये। शक्यतो साज शृंगार करण्याचा प्रयत्न अवश्य करावा। वेस्टर्न कपडे परिधान करून तुम्ही या दिवशी उद्यापन जे आहे तर ते करायचं नाही। शक्यतो साज शृंगार करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर निदान साडी नेसण्याचा, ट्रॅडिशनल वेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा। उद्यापनाच्या दिवशी जर आपल्या दारामध्ये एखादं जनावर आलं तर त्याचा देखील आपल्याला अपमान करायचा नाही। एखादा भिक्षुक आला तर त्याला देखील तुम्हाला थोडंसं काहीतरी दान करायचं आहे। याशिवाय एखादी कुमारिका किंवा सुवासिनी किंवा विधवा स्त्री का होईना कोणतीही स्त्री घरामध्ये आली तर तिचा देखील तुम्हाला मानपान करायचं आहे। तुम्ही तिला हळदी कुंकू देऊ शकता। हळदी कुंकू विधवा स्त्रीला शक्यतो देऊ नये, इतर स्त्रींना, कुमारिकांना हळदी कुंकू देऊ शकता आणि त्यानंतर त्यांना गोडाचा पदार्थ देऊ शकता किंवा एखाद्या घरामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल तर ते यथाशक्ती तुम्ही देऊ शकता, कारण की या दिवशी आपल्या हातून दुसऱ्यांना जे काही आपण दान करतो तर त्याचं आपल्याला पुण्य हे अधिक पटीने मिळत असतं। त्यासाठी शक्यतो अन्नदान करण्याचा प्रयत्न करा। चहा पाणी करू शकता किंवा हातामध्ये थोडीशी साखर का होईना तुम्ही द्यायचं आहे। न खाता पिता आपल्या घरातून त्यांना तुम्ही जाऊ देऊ नका। उद्यापन केल्यानंतर जो नारळ आहे तर त्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो। तर बघा, जो नारळ आहे तर तो आमच्याकडे वाढवला जातो, फोडला जातो। तर उद्यापन झाल्यानंतर शुक्रवारी जेव्हा आपण पूजा काढतो त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो वाढवला जातो आणि प्रसाद रूपी घरामध्येच खायचा आहे। घरातील बाहेर व्यक्तींना आपल्याला द्यायचा नाही नारळ। तो नारळ जो आहे तर तो गोडाच्या पदार्थांमध्ये किंवा घरामध्येच त्याची खीर वगैरे तुम्ही बनवून खाऊ शकता। मांसाहारी पदार्थांमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही घालू नये। घरामध्ये तो नारळ आपण फोडून
तसाच खाऊ शकतो किंवा एखादा पदार्थ बनवून त्याचा तुम्ही खाल्ला तरी देखील चालेल। त्यानंतर जे तांदूळ आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता। वाहत्या पाण्यामध्ये खराब झाले असतील खूपच तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा घरामध्ये भात करून खाल्ला तरी देखील चालेल। कलशामध्ये जे नाणं आणि सुपारी ठेवली होती तर ते आपण लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील आपल्या धनामध्ये वाढ होते। कलशाच्या गळ्याला जो धागा गुंडाळलेला होता तो आपल्या घरातील कुलस्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाच्या हाताच्या मनगटावरती बांधायचा आहे, त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यानंतर ज्या नासवंत वस्तू आहेत, फुलं, विड्याची पानं, त्या जे आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। तर हे सर्व आपल्याला माहीतच आहे कारण की 4ही गुरुवार आपण उद्यापन करत आहोत। परंतु नारळाच्या बाबतीत ज्यांना शंका आहे तर त्यांनी तुमच्याकडे जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करत असतील तर करू शकता। तुम्हाला जर फोडायचं मनामध्ये शंका येत असेल, तुम्हाला पटत नसेल कारण की बऱ्याच जणांना वाटतं की लक्ष्मी स्वरूप पूजलेला नारळ फोडायचा कसा, तर अशाने वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि ज्यांच्याकडे फोडला जातो त्यांनी फोडून प्रसाद म्हणून खायला तरी देखील चालेल। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।